खरंच या जगामध्ये माणूस पण हरवलंय. कारण की गरिबाचं कोणीही नाही. गरीब असो किंवा श्रीमंत असो, लोकांना फक्त पैसा पाहिजे. आज आम्ही गरीब आहोत, पण आमच्याकडे काहीही नाहीये. खूप लोकांनी आम्हाला वाळीत टाकलंय. नातेवाईकांनी आम्हाला कचरा समजलंय. रोडावरचे जे लोकं असतात त्यांच्यासारखं आम्हाला मानलंय. आम्ही रोडाने जात असताना नातेवाईक आमच्याकडे बघून न बघितल्यासारखं करतात आणि हसतात. कित्येक दिवस आम्ही हे सहन करणार. खूप सारे आहेत नातेवाईक, ते आमच्याकडे बघतसुद्धा नाहीत. काय म्हणतात की गरीब आहे, हे गरीब आहे. मी गरीब जरी असले मी माझ्या मुलाला झोपी घालून मी रात्रीचा अभ्यास करत असते. कारण की मला माहिती आहे की मला माझे दिवस आणायचे आहेत आणि नक्कीच मला माझे दिवस चांगले आणायचे. हो ठीक आहे, मी मान्य करते की मला घर नाही आहे. पण घर नसल्यामुळं लोकं मला त्रास देतात. शेजारचे पाजारचे नाव ठेवतात, हसतात. एखाद्या वेळेस घरमालक दारावर उभे येऊन राहतात, म्हणतात लवकर किराया द्या. आमच्याकडे एखाद्या वेळेस किरायासुद्धा नसतो. खूप थकले घरात एकटा काम करणारा. मी काय करणार आहे, काय करणार आहे? माझ्या नवऱ्यावर खूप सारं कर्ज झालंय आणि कर्ज झालं असल्यामुळं कुणी लोकं आमचा साथ देत नाही. आम्ही थोडे-थोडे करून लोकांचे पैसे देतो. पण तरी पण लोकं आम्हाला नाव ठेवतात. कारण काय म्हणतात, "तुम्ही हे खाता, तुम्ही चटणी खाता, तुम्ही भाकर खाता." हो, आम्ही चांगलं-चांगलं खाऊ शकत नाही, कारण की आमच्याकडे एवढे पैसेसुद्धा नाही आहे. पण हो, पैसे नाही आहे, पण आम्ही आमच्या कष्टाची भाकर जशी येईल तशी खातोय. खूप सारे लोकं इथे आम्हाला नाव ठेवत असते, म्हणत असते, "हां, यांच्याकडे काहीच नाही खाण्यासाठी." एखाद्या वेळेस माझ्या मुलाकडे पैसे माझ्या मुलाला शाळेत घेऊन जाताना पैसे नाही राहत दुकानातून त्याला काही घेऊन देताना. तर खूप सारे आज माझा मुलगा उपाशी झोपलाय. मी उपाशी बसून अभ्यास करते. कोण आहे? कोणी नाही बघणार आहे. लोकांना फक्त पैसा पाहिजे. पैसाच हे सगळं काही आहे. आज माझा नवरा रोडावर आलाय. रोडावर आलाय, कर्जाचं खूप सारं कर्ज झालंय डोक्यावर. पण कुणीही साथ देत नाही. नातेवाईक कुणीही साथ देत नाही. नातेवाईकसुद्धा हसतात, म्हणतात की "हां, हा गरीब आहे. याला कुठून आपण पैसे द्यायचे? काय द्यायचं?" खूप सारे नाव ठेवतात, अजून हसतात. आम्ही इतकं टेन्शनमध्ये येतो, इतकं टेन्शनमध्ये आलो, पण तरी पण माझी हिंमत नाही हारत आहे. आज ना उद्या मला स्वतःचं घर होईल. मी मेहनत करीन, मी शिकते, मी स्पर्धा परीक्षा देते, मी एक्झाम देते. मला यश नाही मिळालं, पण मी माझं यश मिळवण्यासाठीची जी जिद्द आहे, मी ती कधीच हारणार नाही. मी माझा संघर्ष चालू ठेवणार. मी माझा संघर्ष चालू ठेवणार आहे. कुणी काही म्हणो, कुणी आम्हाला मारलं तरी चालेल, पण मी माझा संघर्ष चालू ठेवणार आहे. मला माहिती होतं की जीवनामध्ये एवढे लोकं असतात की जे म्हणजे खूप निर्दयी असतात. पण एवढं असं माहिती नव्हतं की असे लोकं पण असतात की ते निर्दयीपेक्षा निर्दयी असते. म्हणजे आम्हाला असे लोकं इतके सारे हसते तर म्हणते तर, "हां, हे रोडावर आले, आता यांच्याकडं काहीच नाही आहे. आमच्याकडं पहिले पण घर नव्हतं आणि आता पण आमच्याकडे घर नाही आहे." माझे सख्खे नातेवाईकसुद्धा मला हसतात. सख्खे म्हणजे इतके जवळचे असून सुद्धा मला हसतात. तर मला नवल वाटायला लागलंय. साथ देण्याचं सोडून तर ते आमच्यावर हसतायत, म्हणतात हे काय दिवस आहे यांच्यावर आणि हसतात. आमच्या देखत काहीसुद्धा मुलांना घेऊन देतात. तर माझ्या मुलाला नाही मिळालं तर हसतात. त्याला घराच्या बाहेर हाकलून देतात. असे खूप सारे लोकं आहेत. पण ठीक आहे, आज त्यांचे दिवस आहे, उद्या माझे दिवस असेल. मला माहिती आहे की हो, मला माझ्यावर विश्वास आहे. आज न उद्या माझे दिवस येतील आणि मी काहीतरी करून दाखवीन. संघर्ष करून दाखवीन. हे संघर्ष करण्यातच मी माझं जीवन अर्पण करेन, पण मी माझी जिद्द सोडणार नाही आहे. कारण की मला लोकांनी खूप त्रास दिलाय. मी 2-3 ठिकाणी राहिले, पण 2-3 ठिकाणी मला खूप खूप सारे बाया मला म्हणतात की "तुझ्याकडे सोनं नाही आहे, तुझ्याकडे दागिना नाही, तुझ्याकडे पोत नाही आहे." हो, माझ्याकडे नाही आहे, पण मला माहिती आहे माझे हसबंड खूप चांगले आहे आणि ते मला सपोर्ट करताय. तसंच खूप साऱ्या बाया म्हणतात की ही गरीब आहे, ही काय करू शकणार आहे. करायला मी खूप काही करू शकते, पण माझ्याकडे थोडा वेळ, मला थोडासा वेळ पाहिजे. आणि खूप साऱ्या लोकांनी आम्हाला गरीब आहे म्हणून काहीच आम्हाला गिनतच नाहीत. पण अशा लोकांना मी म्हणू इच्छिते की आज न उद्या गरिबी निघून जाईल. ही वेळ निघून जात असते, पण तुमची आठवण मला हमेशा राहील की ज्यांनी मला छळलंय, ज्यांनी मला त्रास दिलाय. कारण की आम्ही गरीब आहेत म्हणून. ही गरिबी ही आमची आमची मजबुरी आहे ही, आणि ही आमची गलती नाही आहे. पण मग हो, आम्ही गरिबीत जर राहिलो तर ही आमची गलती आहे. पण मी गरिबीत राहणार नाही. मी संघर्ष करेन. आणि अशा कित्येक स्त्रिया आहे की ज्या खूप गरीब आहे. असे कित्येक परिवार आहेत की जे गरीब आहे. लेकरांचं पालनपोषणसुद्धा होऊ शकत नाही इथं. पण मग हो, मी एवढंच सांगेन अशांना की संघर्ष करा, मेहनत करा. आज न उद्या दिवस आपले येतात. मेहनत चालू ठेवा.
खूप खूप संघर्ष करावा लागणार आहे, हो मान्य करते. पण त्या संघर्षाला आपण सामोरे गेलंच पाहिजे. अन्यायाविरुद्ध लढलंच पाहिजे आणि आपण आपली परिस्थिती आपणच घडवली पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.